3 मार्च 2026 चंद्रग्रहण. दिवस एक पण आयुष्यावर परिणाम वर्षभर. 3 मार्च कॅलेंडरवरची एक सामान्य तारीख वाटते ना, पण ज्योतिषशास्त्र सांगते हा दिवस अनेकांच्या आयुष्यात एक अदृश्य पण मोठं वळण घेऊन येऊ शकतो. कारण या दिवशी लागणार आहे एक शक्तिशाली संपूर्ण चंद्रग्रहण. हे ग्रहण डोळ्यांना दिसेल फक्त काही तास, पण याचा तुमच्या आयुष्यावर संपूर्ण वर्षभर परिणाम राहू शकतो. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. आज आपण 3 मार्च 2026 रोजी होणाऱ्या या वर्षातील सर्वात मोठ्या खगोलीय आणि ज्योतिषीय घटनेबद्दल बोलणार आहोत. हे ग्रहण नक्की काय असतं, त्याचे परिणाम काय होतील आणि राशीनुसार कोणते सोपे उपाय करून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता, आपण सविस्तर पाहणार आहोत. त्याआधी आमच्या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे ही माहिती सर्वांना समजून घेणं सोपं होईल. ग्रहण म्हणजे नेमकं काय? ज्योतिषशास्त्रात ग्रहण म्हणजे केवळ सूर्य किंवा चंद्र झाकला जाणं एवढंच ते मर्यादित नाही. तर ग्रहण म्हणजे मनावर खोलवर पडलेली सावली. चंद्र हा आपल्या मनाच्या, भावनांचा, आईचा आणि अंतःकरणाचा कारक आहे. जेव्हा चंद्राला ग्रहण लागतं तेव्हा माणूस बाहेरून नाही तर आतून हलतो. 3 मार्च 2026ला होणारं हे पूर्ण चंद्रग्रहण आहे, ज्याला आपण ब्लड मून म्हणतो. हे भारतात दिसणार असल्यामुळे याचे वेध आणि सूतक काळ पाळणं गरजेचं आहे. हे ग्रहण फाल्गुन पौर्णिमेला म्हणजे होळीच्या काळात लागत आहे. हे ग्रहण सिंह राशी आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्रात होत आहे. सिंह रास म्हणजे सत्ता, प्रतिष्ठा, आत्मविश्वास. त्यामुळे या काळात मानसन्मान, नोकरीतील स्थान आणि कौटुंबिक स्थैर्य यावर परिणाम होऊ शकतं. ज्यांच्या कुंडलीत चंद्र हा राहू किंवा केतूच्या नक्षत्रात आहे त्यांना हे परिणाम जास्त तीव्रतेने जाणवू शकतात. उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगते. माझ्याकडे एक महिला आली होती. ग्रहण झालं, तिला वाटलं काहीच घडलं नाही, पण 3 महिन्यानंतर अचानक घरात आजारपण आलं, नको ते खर्च वाढले, नात्यात दुरावा निर्माण झाला. ती म्हणाली, मॅडम ग्रहण तर केव्हाच गेलं होतं. मी तिला एकच वाक्य सांगितलं, ग्रहण जात नाही, ते तुमच्या कर्माला जागं करतं. या ग्रहणाचे नकारात्मक तरंग कमी करण्यासाठी ब्रेसलेट किंवा नामस्मरण हे अत्यंत प्रभावी उपाय ठरतात. हे ब्रेसलेट तुम्ही आमच्याकडून मागवू शकतात, ज्यासोबत आम्ही ॲक्टिवेशन कार्ड आणि वापरण्याची विधी डिस्काउंट कार्ड देत असतो. राशीनुसार सविस्तर परिणाम आणि उपाय पाहूया. या चंद्रग्रहणाचा तुमच्या राशीवर काय परिणाम होईल आणि त्यावर नेमके काय उपाय आहेत. मेष राशीच्या व्यक्तींना या काळात थोडी चिडचिड, उतावळेपणा जाणवू शकतो. घाईघाईत घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे, त्यामुळे महत्त्वाचे व्यवहार जपून करा. उपाय म्हणून तुम्ही लॅपिस लाजुली ब्रेसलेट धारण करा. दर मंगळवारी हनुमान चाळीसा वाचा. शक्य असल्यास लाल मसूर किंवा गुळाचं दान करा. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन पाळा, तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. वृषभ राशीसाठी हे ग्रहण आर्थिक अस्थिरता आणि नात्यामध्ये तणाव घेऊन येऊ शकतं. पैशांचं नियोजन विचारपूर्वक करा. हेमेटाईट ब्रेसलेट तुमच्यासाठी प्रभावी ठरेल. दर शुक्रवारी श्री सूक्त किंवा लक्ष्मी अष्टकमचे पठण करा. पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ किंवा दुधाचं दान करा. मिथुन राशीच्या व्यक्तींना मानसिक संभ्रम किंवा बोलण्यातून गैरसमज होण्याचे संकेत आहे. एखादी गोष्ट बोलताना ती समोरच्याला नीट समजली आहे का याची खात्री करा. उपाय म्हणून ट्रिपल मनी ब्रेसलेट वापरा. बुधवारी ओम बुधाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हिरव्या मुगाचं दान करा. लक्षात ठेवा, या काळात खोटं बोलणं टाळणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. कर्क. चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे, त्यामुळे हे ग्रहण तुम्हाला थोडं जास्त भावनिक बनवू शकतं. कुटुंबाच्या चिंतेमुळे मन अस्वस्थ राहील. उपाय म्हणून महोगणी ब्रेसलेट धारण करा. तुमच्या मनाला शांतता येईल. सोमवारी ओम सोमाय नमःचा जप करा. आपल्या आईची सेवा करून आशीर्वाद घ्या. सिंह रास. हे ग्रहण तुमच्या राशीत होत असल्याने तुम्हाला तुमच्या अहंकारावर आणि अधिकारावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मानहानीचे योग येऊ शकतात. कोणासोबतही उद्धटपणे बोलू नका. ब्लडस्टोन ब्रेसलेट तुम्हाला ऊर्जा आणि संरक्षण देईल. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. आदित्य हृदय स्तोत्राचं वाचन करा. कन्या राशीसाठी आरोग्य आणि कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. प्रत्येक गोष्ट परफेक्ट करण्याच्या हट्ट्यापायी स्वतःला त्रास करून घेऊ नका. क्लिअर क्रिस्टल ब्रेसलेट तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणेल. बुधवारी विष्णू सहस्त्रनामातील एक अध्याय वाचा. गरजूंना औषधं किंवा अन्नाचं दान करा. तुळा राशीच्या व्यक्तींची निर्णय क्षमता या काळात थोडी कमी होऊ शकते. विशेषतः नात्यांमधील संतुलन बिघडू शकतं. यासाठी रोज क्वार्टज ब्रेसलेट गुणकारी आहे. दर शुक्रवारी देवीला पांढरी फुलं अर्पण करा. सुगंध किंवा परफ्यूमचं दान करा. जीवनातील समतोल राखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. वृश्चिक राशीच्या मनात अनामिक भीती किंवा गुप्त शत्रूंचा त्रास जाणवू शकतो. मानसिक गोंधळ टाळण्यासाठी कॅट आय ब्रेसलेट नक्की वापरा. मंगळवार किंवा शनिवारी महामृत्युंजय मंत्राचा जप करा. तिळाच्या तेलाचं दान करा. आपली साधना गुप्त ठेवा. साधेपणाने वागा. धनु राशीसाठी हे ग्रहण श्रद्धेचा संघर्ष घेऊन येऊ शकतं. गुरुस्थानी असलेल्या व्यक्तीसोबत मतभेद टाळा. उपाय म्हणून रेड जेस्पर ब्रेसलेट धारण करा. गुरुवारी ओम गुरवे नमः या मंत्राचा जप करा. पिवळ्या चण्याचं दान करा. कोणताही मोठा निर्णय घेताना आपल्या शिक्षकांचा आणि गुरूंचा सल्ला आवर्जून घ्या. मकर राशीच्या कामात काही अडथळे येऊ शकतात. जबाबदाऱ्यांचा ताण वाढू शकतो. शनिदेवांच्या कृपेसाठी ब्लॅक एगेट ब्रेसलेट वापरा. शनिवारी ओम शम शनिश्चराय नमः मंत्राचा जप करा. काळे तीळ, काळ्या कपड्यांचं दान करा. तुमची प्रामाणिक मेहनत तुम्हाला या संकटातून बाहेर काढेल. कुंभ राशीच्या व्यक्तींना थोडं एकाकी वाटू शकतं. समाजात तुमच्याबद्दल गैरसमज पसरू शकतात. फिरोजा ब्रेसलेट वापरा. शनिवारी गरजू व्यक्तींची शक्य ती मदत करा. घरातील वडीलधाऱ्या मंडळीचा सन्मान करा. सेवाभाव ठेवल्यास ग्रहणाचा त्रास कमी होईल. मीन राशीसाठी हे ग्रहण थोडी दिशाहीनता आणि मानसिक थकवा आणू शकतं. काय करावं हे न सुचल्यामुळे मन भरकटू शकतं. अशावेळी अमेथिस्ट ब्रेसलेट तुम्हाला ध्यानधारणा करण्यास मदत करेल. गुरुवारी नारायण कवच वाचा. पिवळी मिठाई दान करा. जास्तीत जास्त नामस्मरण करण्याचा प्रयत्न करा. सर्वांसाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ग्रहणाच्या 9 तास 10 तास आधीपासून कोणतंही शुभ कार्य किंवा मोठे आर्थिक निर्णय टाळा. कोणाशी वाद घालू नका. नकारात्मक चर्चा टाळा. ग्रहण काळात जप, ध्यान आणि दान केल्याने ग्रहणाचे वाईट परिणाम 80% कमी होतात. चांगले कर्म हेच सगळ्यात मोठं संरक्षण आहे. ग्रहण म्हणजे केवळ अंधार नाही, तर प्रकाशाची किंमत समजवणारा एक क्षण आहे. जो माणूस या काळात स्वतःच्या मनावर काम करतो तो येणाऱ्या वर्षात अधिक शांत आणि मजबूत होतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. तुमच्या राशीसाठी विधिवत सिद्ध केलेलं ब्रेसलेट मिळवण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर बुकिंग करू शकता. सोबतच तुम्हाला डिस्काउंट कार्ड मिळेल. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, कारण तुमची एक छोटीशी मदत कुणाचं तरी वर्ष सुखकर करू शकते. पुन्हा भेटूया अशाच एक माहितीपूर्ण विषयासोबत. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.